राज्य सरकारनं दुष्काळ अनुदान खरं तर जाहीर केलेलं आहे. परभणीची काय स्थिती आहे, परभणी जिल्ह्याला किती निधी मिळणार आणि मिळालं किती, या संदर्भात बातचीत करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण आपल्यासोबत आहे. सर, 128 कोटी रुपये वितरित झाले, जुने जे आले होते. आता नवीन जे शासनानं जे पॅकेज जाहीर केला त्याच्यातून जिल्ह्याला किती पॅकेज मिळणार आहे? आता जो नवीन शासन निर्णय काल रात्रीच आलेला आहे त्याप्रमाणे आता ते कॅल्क्युलेशन केलं जाईल आणि मग एक्झॅक्ट जिल्ह्याला किती निधी येतो तो त्यानंतर सांगितला जाऊ शकतो. आपलं एवढंच आहे की आपले 9च्या 9 जे तालुके आहेत आणि त्यामधली जी 52 मंडळं आहेत हे सगळी आता सप्टेंबर महिन्यामध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने बाधित आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. नवीन याचा आपल्याला असं सांगता येईल की आता शासनाने जाहीर केल्यामुळे आता 3 हेक्टरपर्यंतची मदत दिली जाणार आहे. त्यामुळे हे 3 हेक्टरपर्यंतची जी मदत आहे त्याप्रमाणे पुन्हा नव्याने या सगळ्या गोष्टीचं आकडेवारी मांडावी लागणार आणि त्यानंतर 3 हेक्टरपर्यंतचे किती शेतकरी आहेत याचा हे करून तो आकडा अंतिम होईल. त्याचप्रमाणे आपण गेल्या वेळेला नव्हतं परंतु यामध्ये ॲडिशन असणार त्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे बॅकवॉटरमुळं जमिनीमध्ये गाळ साचला असेल, विहिरीमध्ये गाळ साचला असेल याच्यासाठी सुद्धा शासनाने आता मदत घोषित केली आहे. त्याचप्रमाणे शासनाने हे पण घोषित केलं आहे की आता शेतकऱ्यांचं हे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याला त्याचे रब्बीचं पीक घेता यावं म्हणून एक्स्ट्रा 10,000 रब्बीसाठी हे पण दिलं जाणार आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या नव्या गोष्टी आहेत या नव्या गोष्टी विचारात घेऊन याची आकडेवारी फायनल होईल. परभणीच्या स्तरावरचे आपले पंचनामे झालेत, अंतिम स्तरावर आहेत. नव्याने जे शासन निर्णय आहेत काय गोष्टी आहेत त्याचे परत आपण एकदा नीट पंचनामे करून घेणार आणि मग आपल्याला निश्चित आकडा सांगता येऊ शकेल की परभणीला आपण किती मदत मिळू शकते ते. 52 महसूल मंडळामध्ये प्रचंड नुकसान आहे. मात्र काल परवा दिवशी मुख्यमंत्र्यांचा जो स्टेटमेंट आहे परभणीचा 50% नुकसान आहे. त्यात काय कन्फ्युजन आहे? लोक म्हणतायत की फडणवीसांनी सांगितलं की 50% नुकसान आहे जिल्ह्याचा. नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलेलं आहे त्याचा लोकांच्या मध्ये जो संभ्रम आहे तो वेगळा आहे. खरं तर कुठल्याही ठिकाणी जे नुकसान होतं ते 33% नुकसान झालं तर मदत 100%च मिळत असते. म्हणजे ते 33% नुकसान होऊ देत किंवा 99% शेतपिकाचं नुकसान होऊ दे, 33%च्या वर झालेलं नुकसानाला संपूर्णपणे नुकसान भरपाई मिळत असते. त्यामुळे यामध्ये परभणी जिल्ह्याचा कुठलाही तोटा होण्याचा, नुकसान होण्याचा बिलकुल मुद्दा नाही आहे. नेमकं प्रत्यक्षात मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे आणि ते थेट खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे का पंचनाम्यानुसार होणार आहे? नाही, पंचनाम्यानुसारच मदत मिळते. पंचनामा केला जातो, त्याचं आधार कार्ड घेतलं जातं, त्याचं फार्मर ID कार्ड घेतलं जातं, त्याचं EKYC होते आणि या तिन्ही गोष्टी झाल्यानंतर मदत मात्र त्याच्या अकाउंटवरच जमा होते. नेमकी प्रत्यक्षात कधीपासून सुरुवात होईल मदत जमा व्हायला? प्रत्यक्षात जमा व्हायला चालू झालेला आहे. आता जे नवीन पॅकेज नाही, नवीन पॅकेजचा आणि अंदाज देणं हे प्रशासकीय अधिकारी म्हणून संयुक्तिक नाही. जेव्हा आकडेवारी समोर माझ्या पुढे येईल तेव्हा मी ते सांगणं जास्त राहील. आमचा प्रयत्न मात्र आहे की दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यावर मदत जाईल असा प्रयत्न राहील. निश्चित तारीख नाही सांगता येईल. प्रशासकीय कामं मात्र पूर्णत्वास आलेली आहे. प्रशासकीय कामं आमचं पूर्णत्वास म्हणजे जे फील्डवरचं काम आहे ते पूर्णत्वास आलंय. आता त्याच्या आधारे स्टेटमेंट आणि नवीन जो शासन निर्णय काल आला त्याप्रमाणे ज्या काही दुरुस्ती आहेत त्या करून ते अंतिम होऊ शकेल. थँक्यू. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण होते. त्यांनी खरं तर प्रशासकीय कामे जवळपास फील्डवरची पूर्ण झालेली आहे. काही तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतर शासन दरबारी अहवाल पाठवण्यात येणार आहे आणि दिवाळीच्या पूर्वी शासनाकडून जो पॅकेज आहे त्याला प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पडायला सुरुवात होण्याचा विधान या ठिकाणी संजय सिंह चव्हाण यांनी केला आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.